प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी, माझे सहकारी डी.पी. सावंत, कवळे गुरुजी, पांडागळे, मुंतजीबजी आणि सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे उपस्थित सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष राज्यामध्ये सरकार स्थापन पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा हा माझा प्रयत्न आहे। सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचे प्रणेते, समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि थोर क्रांतिकारक सेनापती बापट यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मी आदरांजली अर्पण करतो। त्याचबरोबर देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या यशामध्ये आपल्या सर्वांचे मोलाचं सहकार्य आम्हाला योग्य ते मिळालं, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम पत्रकारांचे मी मनापासून आभार मानतो। या निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झालेलं आहे की हा निकाल हा डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावर जे आम्ही भूमिका घेतली त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारा निकाल झालेला आहे। आम्ही कधीही व्यक्तिगत टीका किंवा विरोधात्मक भूमिका न घेता महाविकास आघाडीचं एकंदरीत काम आणि आगामी काळामध्ये जी काही कामं अपेक्षित आहेत, लोकांची स्वप्न पूर्तता करण्यासंदर्भातले जे अपेक्षा आहेत, तो आमचा अजेंडा राहिला। त्याला मतदारांनी उत्तम साथ दिली आणि कोणत्या अस्मितेच्या समाजाच्या नावावर किंवा सामाजिक तेढ फूट निर्माण करून किंवा अपप्रचार, वैयक्तिक टीका करून मते मिळतातच, हा काही मंडळीचा जो गैरसमज होता तो मला वाटतं या निमित्ताने कदाचित दूर झाला असावा असं माझं मत आहे। 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं। पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले, अनेक मुहूर्त जाहीर झाले, अजूनही पाडण्याची भविष्यवाणी आणि साम दाम दंडभेद एनकेने प्रकारे सरकार पाडण्याचा प्रयत्न हा दाखवला जात आहे। हे सरकार अस्थिर करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, परंतु हे होण्याच्या ऐवजी हे सरकार अधिक मजबूतीनंच आगामी काळात आजपर्यंत काम करत आले आणि आगामी काळातसुद्धा आम्ही आत्मविश्वासाने मजबूतीने आपलं सरकार निश्चित कार्यरत राहील, याबद्दल आम्हाला कोणालाही शंका नाही आहे। सरकारच्या प्रारंभीच्या काळात कोरोनाचं संकट ओढवलं, सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात होता, कित्येक महिने टाळेबंदी होती, त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला। तिजोरीला 1,57,000 कोटी रुपयाचा इतर प्रचंड फटका बसला। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ एकाच वेळेस सर्वच आघाड्यांवर, यापूर्वी अशा कुठल्याही राज्य सरकारला एवढं लढावं लागलं नसेल, एवढं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या 61 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आव्हानात्मक परिस्थिती या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती, कोरोना विशेषतः, यातून सरकारला जावं लागलं। अशा एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खासदार शरद पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने उत्तमपणे कामगिरी केली। जागतिक महामारीच्या युद्धपातळीवर मुकाबला केला आणि उपचार आणि विलगीकरणासाठी अल्पवाधीत हजारोंच्या खाटांची निर्मिती आपण केली। शेतकरी कर्जमाफी योजनेत 30 लाख शेतकऱ्यांना 19,644 कोटी रुपयांचा लाभ दिला। NDRFच्या निकषातून अधिकची मदत देणारं 10,000 कोटींचे पॅकेज हे राज्याने जाहीर केलं। क्यार व महाचक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना एकूण 8,356 कोटी, तर गारपीट व अवेळी पाऊस व घर पडझड, शेती पिकांचं नुकसान, अतिवृष्टी हे सर्व मिळून साधारण 11,752 कोटी रुपये राज्याने मंजूर करून दिले। त्यामुळे या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आणि पीक विमा यातून जे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मात करून नांदेड जिल्ह्याला जवळपास
1100 कोटी रुपयाचं मदत नांदेड जिल्ह्याला सुद्धा झालेली आहे. त्यामुळे हे सगळे विषय हाताळले गेलेले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारचं जणू काय असहकारच होतं आपल्या राज्यापुरती जर म्हटलं. GSTचा राज्याचा वाटा आणि परतावा वेळेवर कधीच देण्यात आलेला नाही. राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आणि सातत्याने राज्य सरकार कशा पद्धतीने अस्थिर होईल असा प्रयत्न हा नक्की झालेला आहे. सुशांत सिंग राजपूतचा आत्महत्येचा विषय असो, पालघर येथील साधूंची हत्याकांड असो व अनेक प्रकरणामध्ये अकारण व नियोजनपूर्वक राज्य सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यात आला. अशाही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारने नेटाने काम चालवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण पाहिला की परिणाम नुकतीच झालेली जी परीक्षा आपण पाहिली, मग त्याच्यामध्ये देगलूरची पोटनिवडणूक असो, देशातल्या पोटनिवडणुका बाकीच्या असोत, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला आणि मित्रपक्षांना चांगल्या पद्धतीचं यश हे मिळालेलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर 2014 ते 2019च्या कालावधीमध्ये भाजप सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्याचा विकास खुंटला होता असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर विविध योजना ज्या जिल्ह्यातल्या होत्या त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा 12,000 कोटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा महाविकास आघाडीने मार्गी लावलेला आहे. 180 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प, ही भूसंपादनाची कारवाई सुरू झाली आहे, गॅझेट नोटिफिकेशन झालं आहे त्याचं आणि 2024पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावा असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे नांदेडलाच नव्हे तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याला सुद्धा मुंबई, पुणे, औरंगाबादला जाण्यासाठी अतिशय वेगवान कनेक्टिव्हिटी याच्यामुळे उपलब्ध होणार आहे. म्हणजे साधारण आपण 2 ते अडीच तासाच्या आत आपण औरंगाबादला नांदेडून पोहोचू शकतो. अशा प्रकारचा 180 किलोमीटरचा हा सर्वात शॉर्टेस्ट डिस्टन्स हा आपण केलेला आहे. आणि केवळ एवढंच नव्हे तर भूसंपादन करत असताना याच जागेतून बुलेट ट्रेनसुद्धा आगामी काळात आपण नेऊ शकू. अशा प्रकार संपादन जे आम्ही करत आहोत त्याच्याबरोबर ट्रेनसाठीही लागणारं संपादन, आपल्याला कल्पना आहे की बुलेट ट्रेनची मंजुरी ज्यावेळेस केंद्र सरकारकडून मिळते त्याच्यामध्ये जागा देण्याची जबाबदारी राज्य शासनावर असते. आम्ही या ठिकाणी या संपादनामध्ये, या भूसंपादनामध्ये रेल्वेच्या ट्रॅकची सुद्धा तरतूद आम्ही करत आहोत की ज्याच्यामुळे बुलेट ट्रेन आपल्याला नांदेडपर्यंत थेट हैदराबादपर्यंत आणि पुणे मार्गे नेता येईल असा आमचा प्रयत्न आहे. मी परवा दिल्लीला गेलो असताना नितीन गडकरींची माझी भेट झाली. अनेकांना वाटलं मी का त्यांना भेटलो, म्हणून मीडिया सर्व भेटला मला बाहेर. मी त्यांना सांगितलं की नेत्यांना, गडकरींना मी जी निवेदनं 2 दिली प्रामुख्याने, त्याच्यामध्ये एक तर नांदेड ते हैदराबादची लेंग्थ आहे ग्रीनफील्ड नव्याने करायची, कारण आपली जी मंजुरी आहे ती जालना ते नांदेड आहे आपल्या समृद्धी महामार्गाची. मी गडकरींना विनंती केली की नांदेड ते हैदराबाद आणि इथे औरंगाबाद ते पुणे असं जर केलं तर मुंबई, पुणे, नांदेड, हैदराबाद असा जो आपण जर बुलेट ट्रेन जर नेली तर मुंबई ते हैदराबाद वाया पुणे, नांदेड अशा प्रकारची ती कनेक्टिव्हिटी बुलेट ट्रेनची होऊ शकेल. आणि त्यांनी या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या नियोजनामध्ये हे सर्व येईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचा रिस्पॉन्स चांगला या गोष्टीला आणि मला खात्री आहे की ज्यांचं वजन दिल्लीमध्ये आहे ते वजन वापरतील आणि त्यांनीच केलं हे म्हणतील तरी हरकत नाही, पण नांदेडसाठी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे हे मुद्दा मी जाहीरपणे सांगतो की ज्यांना करायचं असेल त्यांनी हातभार जरूर लावावा, त्याचा आनंद होईल. नांदेडच्या कामामध्ये एक महत्त्वाची त्याच्यामध्ये उपयोग आपल्याला होणार आहे. नांदेड जिल्ह्याचे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सुद्धा गेल्या 7 वर्षापासून मी प्रयत्न करत आहे. मला आपल्याला कल्पना की 26 जून 21मध्ये जयंत पाटील नांदेडला आले होते आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मी नांदेड जिल्ह्यातल्या सिंचनाच्या अनेक प्रश्नासंदर्भात नांदेडलाही बैठक झाली, मुंबईलाही त्यांना बैठक आम्ही घेतली आणि आमच्या प्रयत्नांना यश येऊन 19 TMC पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये तर 44 TMC पाणी हे पेनगंगेमध्ये मिळून असे एकूण 64 TMC पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध आता झाली. शासनाची फार मोठी मराठवाड्याला देण आहे, ज्याच्याबद्दल मी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानेन
की नांदेड दौऱ्यामध्ये ते आले असताना त्यांच्याशी झालेला वार्तालाप, मुंबईमध्ये झाल्या अनेक बैठका आणि गेल्या 7 वर्षामध्ये मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामधून आज मराठवाड्याला साधारण 64 TMC पाणी हे उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 19 TMC हे गोदावरीमध्ये, तर 44 TMC पाणी हे पेनगंगेमध्ये, असं मिळून 64 TMC पाणी हे उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील साधारण 40 नवीन प्रकल्प आपल्याला निश्चित घेता येतील आणि पेनगंगेवर सुद्धा 7 उच्च पातळीची बंधारे घेता येतील. अशा प्रकारचा पाण्याची उपलब्धता आता झालेली आहे. आपली मूळ अडचण होती की आपल्याकडे पाणीच उपलब्ध नाही आहे, अशा प्रकारचं एकंदर आत्तापर्यंतचा समज होता. पण आता हे जे 64 TMC पाणी उपलब्ध होतं आहे त्यातून 40 नवीन प्रकल्प आणि पेनगंगेवरील 7 उच्च पातळी बंधारे, अशा प्रकारचं त्यातून फार मोठं काम त्यातून होणार आहे. मी याच्याबद्दल स्वतंत्ररित्या तुमच्याशी पुन्हा बोलणारच आहे, पण एक तुम्हाला ब्रॉडर आउटलाईन मी दिलेली आहे की यातून नांदेड जिल्ह्याला एवढं पाणी मिळते, मराठवाड्याला पाणी मिळतं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित फायदा आपल्याला होणार आहे. आणि हे पूर्ण जिल्ह्याकरता आहे, काही फक्त भोकर विधानसभा मतदारसंघाविषयी नाही आहे. यातून जी कामं होणार आहेत हे सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत, हे मला मुद्दाम सांगितलं. त्याच्यावर मी स्वतंत्ररित्या आपल्याशी मी बोलणार आहे. तर लेंडी प्रकल्पाकरता सुद्धा 2033 कोटी रुपयांची 4थी सुधारित प्रशासकीय मान्यता ही मिळवली आपण. कारण मधल्या काळामध्ये भूसंपादनाचे प्रश्न होते आणि स्वेच्छा पुनर्वसनाचा प्रश्न होता. आता 169 कोटी रुपये स्वेच्छा पुनर्वसनासाठी सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. त्याचाही निर्णय मदत कार्य पुनर्वसन विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे आपण पाहताय की ही सगळी कामं मार्गी लागलेली आहेत आणि युद्ध पातळीवर ही कामं मार्गी लागतील. याकरता पुढील 3 वर्षामध्ये ही झालेली मंजूर कामं ही निश्चितच उपयुक्त ठरतील. नांदेड जिल्ह्यामध्ये फार महत्त्वाचा त्याच्यामध्ये आपल्याला कायापालट दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याकडे मधल्या काळामध्ये कोविड केअर सेंटर उभारले गेले. नांदेड जिल्ह्यामध्ये 2 लॅब, आपल्या ज्या टेस्टिंग लॅब ज्या कोविडसाठी ज्या उभारल्या गेल्या, एक विद्यापीठामध्ये आहे, एक आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहेत. 2 लॅब नांदेडमध्ये आपल्या सरकारने त्या ठिकाणी उभा केले. नांदेड शहरासह ग्रामीण भागात ऑक्सिजन टँक अनेक ठिकाणी उभारले गेले. आता ऑक्सिजनची कमतरता आपल्याकडे नाही आहे. RT-PCR लॅब कार्यान्वित झालेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आता नांदेड जिल्ह्याला 300 खाटांचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल आपण नांदेडसाठी उपलब्ध करून देत आहोत. मागे जे बिल्डिंगचं उद्घाटन मी केलं, हे OPDच्या बिल्डिंगला आपण मागच्या सरकारच्या काळात काहीच मिळालं नाही. मी आल्यानंतर ती बिल्डिंग पूर्ण केली, जी आपण पाहता आता. तिथे अनेक पत्रकारमध्ये ॲडमिट होते म्हणून जास्त माहिती असेल तुम्हाला. म्हणजे ती बिल्डिंग जी आहे ती आपल्या सरकारने आल्यानंतर बांधलेली बिल्डिंग आहे, जी अर्धवट सुटल्या गेली होती आणि मागच्या काहीच मिळालं नाही. परंतु मागची बाजूला जे सिव्हिल हॉस्पिटल आपलं आहे ते 300 खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने आता मंजुरी त्याला मिळालेली आहे. उर्वरित जी काय आर्थिक तरतूद मी करून घ्यायच्या मागे लागलेलो आहे, पण त्याला शासनाचा 300 खाटांना मंजुरी मिळाली आहे. जुनी बिल्डिंग तोडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग 300 खाटांची आपण आता करणार आहोत आणि या ठिकाणी नवीन बिल्डिंगची सुद्धा आणि अतिरिक्त पदस्थापनेसहित जेवढ्या काही आपल्याला नवीन सुविधा लागतील त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ही सगळी कामं त्याच्यात मार्गी लागतील. राज्याच्या 21-22 म्हणजे या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामासाठी 1408 कोटी 93 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. PWD सांगतो मला, हे झालं बाकी विभागांचं. पण PWD विभागासाठी जे काही किंवा अन्य विभाग जोडले त्याच्या जोडले, त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी आपण 1408 कोटी यावर्षी 1408 कोटी 93 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. नांदेड जिल्ह्याअंतर्गत नाबार्ड अंतर्गत 46 कामासाठी 134 कोटी 55 लाख, राज्य मार्गासाठी 32 कामासाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 86 कामांना 488 कोटी 83 लाख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतीकरता 9 कामासाठी 216 कोटी 38 लाख, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकरता 14 कामाकरता 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामासाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभागाच्या निवासस्थानाकरता 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामाकरता 35 कोटी 86 लाख, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कामाचे 75 कोटी. आता भरपूर आहे, सांगू काय तुम्हाला याच्याबद्दल. मी तुम्हाला फक्त थोडक्यामध्ये ही माहिती सांगत. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड आपण पाहतोय की चीफ इंजिनियरचं कार्यालय नांदेडला मंजूर झालं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला चीफ इंजिनियरचं कार्यालय मंजूर झालेलं आहे.
त्यानंतर डिझाईन सर्कल नांदेडमध्ये मंजूर झालेलं आहे. अधीक्षक अभियंता आपल्याला इलेक्ट्रिकलचं नांदेडला मंजूर झालेलं आहे. आपल्याकडे आर्किटेक्चरचं ऑफिस PWD विभागाचं ते नांदेडला मंजूर झालेलं आहे आणि भरपूर काही होणार आहे पुढे. आणि लातूरला सुद्धा अधीक्षक अभियंता PWDचाही मंजूर करू. लातूरला नवीन डिव्हिजन हे लातूरला आम्ही अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्या ठिकाणी मंजूर केलं आहे. आणि आता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि हॅमच्या माध्यमातून सुद्धा नांदेडला अधिक निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे. ADBचं कर्ज एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ते कर्ज नांदेडला मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यातून आणि हॅममधून काही नवीन कामं नांदेडमध्ये आता 3 वर्षात पूर्ण होतील अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. नंतर नांदेडमध्ये मुलामुलींच्या वसतिगृहाचं बांधकामाला मान्यता मिळाली आहे. नवीन नर्सिंग कॉलेज आपल्याला नांदेडला मान्य झालं आहे. स्टाफही मंजूर झालेला आहे. BEd कॉलेजला जागा बांधकाम मान्य दिली आहे. गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत, तर डॉक्टर शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वसतिगृह यालाही मान्यता मिळालेली आहे. आणि महामार्गाच्या भूसंपादनाखालील ग्रामीण व शहरी भागाच्या मूल्यांकनाचा जी तफावत होती तो सुद्धा त्याचा GR निघालेला आहे. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने थोडा फेरविचार सुरू केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं ज्याचे अवॉर्ड झालेले आहेत त्यांना तुम्ही कृपया नवीन धोरण लावू नका. त्याप्रमाणे GR आता इश्यू झालेला आहे आणि जे काही पैसे मागचे मिळायचे राहिले होते ते केंद्र सरकारने आता आमचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्याप्रमाणे GR निघाला आहे आणि ज्या ज्या लोकांचे संपादन झालेले आहेत त्यांना जुन्या दराने हे पैसे नांदेड जिल्ह्यामध्ये मग लोहा आहे, नांदेड आहे, हदगाव आहे, अर्धापूर आहे, या 3-4 ठिकाणचे जे पैसे राहिले होते ते पैसे जुन्या दराने त्यांना मिळतील. दलित वस्ती योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना निधी मिळाल्याचा आहे. नगरपालिका पंचायत समितीला सुद्धा मोठा निधी आम्ही दिलेला आहे. उर्दू घराचं बांधकामसुद्धा पूर्ण होऊन कार्यान्वित ते झालेलं आहे. आता अजून काय सांगू तुम्हाला, बाकी भरपूर आहे पण आता सांगण्यासारखं तुम्हाला दिलं ते आता बाकी तुम्ही आता घेऊ शकता. त्यामुळे हे सगळे कामं आता सुरू आहे. त्याच्यामध्ये मुंबई शहरातील जे सेंट जॉर्ज अनेक रुग्णालय, पुण्यातील ससून रुग्णालय, नागपूरचं मेयो रुग्णालय, या सगळ्या शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढवून रुग्णांसाठी नवीन खाटा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि पुण्याच्या ससून रुग्णालयाला सुद्धा नवीन इमारत मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टम उभारण्याचे काम हे विक्रमी वेळेतसुद्धा PWDने हे पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे ही सगळी कामं आता मार्गी लागतील. सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु तुम्ही नोटमध्ये भरपूर दिलं आहे मी, त्याच्यामुळे आकडेवारी जास्त सांगण्याचा वेळ मी घालणार नाही. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ही सगळी कामं आज राज्यामध्ये मार्गी लागत आहेत. आणि मला खात्री आहे की नांदेड जिल्हा तर राहीलच पण महाराष्ट्र आणि मराठवाडा विशेषतः जो अनुशेष होता तो अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये हे सगळे प्रश्न निश्चित मोठ्या प्रमाणावर मार्गी लागतील याबद्दल मी आशावादी आहे. मला वाटतं तुम्ही जे झालं ते सांगणार का? आता महसूल आयुक्तालयाचा विषय हा मधल्या काळात काही राजकीय मतभेदामुळे मागे लागले, पॉलिटिकल आहे तो, काही तसा प्रशासकीय विषय नाहीच आहे. त्याच्यामुळे तो तोडगा काढण्याचा माझी तयारी आहे. आणि त्यातून दांगट समितीचा अहवाल काही मधल्या काळात प्राप्त झालेला आहे. मध्यंतरीच्या काळात पण त्यालाही आर्थिक प्रयोजन करावं लागणार आहे, पैशाची गरज लागणारच आहे. पण माझा प्रयत्न आहे, बघूया मुख्यमंत्र्यांशी, लातूरमधल्या माझ्या सहकाऱ्यांशी सगळ्यांशी बोलून हा प्रश्न समोपचाराने सोडवण्यासाठी मी प्रयत्न निश्चित करेन. हां, नाही विरोध असा नाही विषय, पण त्यांची मागणी होती आपली. काय म्हणताय? नाही चर्चाच नाही तर प्रतिसाद प्रश्न कुठं, चर्चाच नाही विषय. या विषयावर आपण जी सोपे कामं आधी करून टाकली, आता जी कामं थोडीशी रखडलेली आहेत त्याला आपण बसू. अजून चर्चाच नाही त्याच्यामुळे प्रतिसाद आहे किंवा असा विषय नाही त्याच्यामध्ये. पीर बुरान की जगह की डिस्प्यूट है. मैंने आयुक्त महानगर पालिका को बोला है कि ज़मीन की मालिकी के बारे में कुछ लोग बोलते हैं प्राइवेट है, कुछ लोग बोलते हैं वहाँ की गिनती कराना, क्षेत्र कितना है, ये सब इश्यूज़ है. और वो भी इशू मेरे रडार में है, ध्यान में है. आहेत ना भरपूर प्रश्न आहेत महानगरपालिकेला, आहेत बरेच विषय आहेत. सगळेच विषय मार्गी लागल्यास दावा मी करतच नाही. मी जे कामं झालेली आहेत मी तुम्हाला सांगितलेली आहेत, जी न झालेली आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष माझं
केंद्रित आहे आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य करून अधूनमधून आवाज उठवत राहिला की माझं लक्ष अजून जास्त जाईल त्याच्याकडे आणि ते प्रश्न मार्गी नक्की लावू. पण महानगरपालिकेला साधारण मी 700 कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंट म्हणून दिले. शहरातले रस्त्याचे आता टेंडरच्या स्टेजला ते गोष्टी आहेत. महानगरपालिका 150 कोटी रुपये वेगळ्याने मी दिलेले आहेत नगरविकास विभागाकडून, ते पैसे आता उपलब्ध आहेत. त्यामुळे नांदेड शहरामध्ये जवळपास 900-950 कोटी रुपयाची कामं या पुढच्या 1.5 वर्षामध्ये मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. हे माझी पण इच्छा आहे ना, म्हणजे तुमची आहे, माझी आहे, लोकांची आहे. जी जी नहीं, हमारे ये जो 150 करोड़ की जो स्कीम है जिसमें मैं समझता हूँ 20 या 25 करोड़ रुपए 20 करोड़ रुपए महानगर पालिका की वाटर सिस्टम को इम्प्रूव करने के लिए पैसे दिए गए हैं. कई काम भी हुआ है, शुरू है और हो जाएगा, उसमें कोई दिक्कत नहीं. मैं पढ़ता हूँ आपकी जो रिपोर्ट्स है, रोज़ पढ़ता हूँ मैं कि पानी की कई जगह पानी होते हुए भी पानी मिलता नहीं है, ये सच्चाई है. इसलिए हमने उसके लिए 20 करोड़ रुपए अलग से रखे हैं. मशीनरी वगैरह काफ़ी पुरानी कहीं पर हो चुकी है, तो सिस्टम इम्प्रूवमेंट की ज़रूरत है, उसके लिए पैसा हमने अलग से रखा है. अरे हाँ, राटकर बोला. हाँ बोला. हो ना, करेक्ट. मार्क तुम्ही द्यायचे ना, मी कुठे द्यायचे? माझे स्वतःला मार्क मी देणारच नाही, जनतेने मार्क द्यायचे. माझे जे मार्क असतील ते तुम्ही द्यायचे, मीडियाने द्यायचे किती मार्क आहेत, किंवा लोकांनी द्यायचे. माझे मी स्वतःला मार्क घेणार, एवढा मोठा माणूस नाही, मी लहान माणूस आहे. मी कुठलंही काम मला चांगलंच वाटतं. मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विचार करण्यासाठी अनेक विभाग मी हाताळले. आज राज्याचा एक विभाग मी पाहतोय आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, त्यामुळे दोन्ही पद्धतीने मी समाधानकारक आहे, मी समाधानी आहे. आता मला मार्क गुण किती द्यायचे हे तुमच्या हातात आहे. हो, मान्य ना, मान्य आहे मला, बिलकुल मान्य आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये लक्ष असलं पाहिजे, ते लक्ष आहेच. चांगली लोक आली पाहिजे हेही महत्त्वाचं आहे आणि कामं वेळेवर झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी ह्या दृष्टीने माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नगरपालिका आणि भूमिका कसली भूमिका? महाविकास आघाडीची. नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी संदर्भात आम्ही म्हणजे ओपन माइंड आहे आमचं. खुल्या मनाने जर प्रस्ताव कुठे आले तर त्याचा विचार जरूर आपल्याला करता येईल. असं काही आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत की महाविकास आघाडी तू काँग्रेसची वेगळी गाडी, असं वर काही केलेलं नाही. आम्ही अजून त्या निर्णयाला मी आलेलो नाही. देत असतील ना, माझं मी माझ्यापुरती बोलतो, घटक पक्षाची मी कशाला बोलू? माझ्यापुरती मी बोलतो. मला जर त्या भागातल्या राजकीय महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी काही ठिकाणी जर त्यांची निवडून याची शक्यता असेल तर मी खुल्या मनाने त्याचा विचार करायला अद्यापही तयार आहे. 7 तारीख शेवटची फॉर्म भरायची अजून अवधी आहे. 1 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे. अजूनही उमेदवारी आम्ही निश्चित केलेली नाही आहे. 30 तारखेपर्यंत अर्ज आम्ही बोलवले सगळ्या ठिकाणी. 30 नंतर 1 ते 7 या कालावधीमध्ये ही प्रक्रिया होणार आहे. तर त्या कालावधीमध्ये जर काही प्रस्ताव आले तर निश्चितच, आणि शेवटी महत्त्वाचं आहे की ती जागा निवडून आणणंही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने मी खुल्या मनाने या गोष्टीला अद्यापही मी ओपन आहे. आणि त्या ठिकाणी जागा त्यांची येण्यासारखी असेल तर जरूर ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मदत इतर ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा, मी नांदेडपुरती बोलतो, बाकी जिल्हा विषय जो आहे तो प्रदेश काँग्रेसच्या स्तरावरचा असल्यामुळे मी तिथे बोलणार नाही. पण नांदेड जिल्ह्यापुरते जिकडे जिकडे अशी कॉम्बिनेशन जमू शकतं तसं करायला हरकत नाही. 12 हाँ, नहीं, स्टेट गवर्नमेंट सीरियस है. परसों ही कैबिनेट में भी इसके ऊपर थोड़ी चर्चा हुई है और ये बात तो निश्चित तौर पर है कि जिन जिन लोगों ने दंगे में हिस्सा लेकर पथराव किया है, चाहे वो कोई भी हो, उस पर सख्त से सख्त कार्रवाई करने की सरकार की भूमिका है. किसी को भी उसमें कोई ढील नहीं दी जाएगी. जो लोग पथराव में इन्वॉल्व है, जो लोग कॉन्स्पिरेसी में इन्वॉल्व है, देखिए ये तो
शुरुआत बिलोली में हो गया था पहला, ऐसे नांदेड़ में किया गया है, मालेगांव में किया, बिलोली मतलब उससे पहले हुआ था 2-3 महीने पहले, वो देगलूर की इलेक्शन के हिसाब से किया गया था जो वहाँ पर बिलोली में हुआ है। तो ये जो कार्रवाई चल रही है अलग अलग जगह पर, उसके पीछे पॉलिटिकल मोटिव है विरोधियों का। और ये जो पथराव हुआ है, पुलिस के पास पूरा रिकॉर्ड है, कुछ हद तक रिकॉर्ड थोड़ा बहुत मैंने भी देखा है कि इसमें क्या है, लोग पत्थर मारते हुए उसका वीडियो शॉट्स भी है। तो जहाँ जहाँ लोग उसमें स्क्रीन में आए हुए हैं जो है इन्वॉल्व है, उसकी पुलिस का जो रिपोर्ट आएगा उसके अनुसार सख्ती से कार्रवाई उन लोगों पे करने, जो उसमें इन्वॉल्व नहीं है उनका इशू अलग है, उन पे ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए। पर जो लोग उसमें इन्वॉल्व दिखाई दे रहे हैं और जो कॉन्स्पिरेसी में है, पुलिस के रिपोर्ट में है, ऐसे लोगों के ऊपर बिल्कुल सख्त कार्रवाई होनी चाहिए, ये मेरी भूमिका है। संबंधित जे 5 आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत, आयडेंटिफाईड आरोपी नाही, मला यातली पोलीस कमी पडतायत का असं मला वाटतं? डिटेल यातली माहिती नाही आहे. मी पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवर कुठलंही भाष्य करणं उचित नाही आहे. मॅटर इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर आहे, गृहमंत्री सक्षम आहे. मी याच्यावर या विषयावर मी व्यक्तिगत काही तिथे ओपिनियन देणार नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक याच्यामध्ये सगळ्या या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत अशा लोकांवर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि ती होणार आहे. साहेब याच्यामध्ये काही रजा अकादमी आणि अशा काही संघटनांचं नाव यांच्यावर काही कारवाई एक नाव पुढे खरं काय खोटं काय बा, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी निष्कर्ष अंतिम होत नाही तोपर्यंत मी कोणाच्याही बाबतीत काही बोलणार नाही. याची वेगळी चौकशी काय होईल सर? हे सगळी चौकशी, वेगळी चौकशी का, सगळी चौकशी चालू आहे ना. या घटना ज्या 3-4 ठिकाणी जिल्ह्यात झालेल्या आहेत, ज्या म्हणजे अनेक जिल्ह्यात झाल्या, अमरावती, नांदेड, मालेगाव, या सगळ्या जिल्ह्यामध्ये चौकशी चालूच आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरूच आहे याच्यामध्ये. महाविकास आघाड़ी के 2 साल कंप्लीट हुए, इसमें मुस्लिम रिजर्वेशन के बारे में बात नहीं हुई है, नाकामी मानी जाएगी। रिजर्वेशन ऐसा है कि कोई भी रिजर्वेशन का मसला सुप्रीम कोर्ट के दायरे में जो आए हैं, 50% के ऊपर कोई भी रिजर्वेशन जा नहीं सकता, ये बेसिक इशू है, आप समझ लीजिए. सुप्रीम कोर्ट ने कहा है ऑल रिजर्वेशन शुड नॉट एक्सीड 50% का कैप लगाया हुआ है. तो जब तक ये सब मामला अभी निकलता नहीं है, इसमें कोई सुझाव लीगल पोजीशन पे नहीं निकलता है, तब तक इसके बारे में कोई खाली बात करके नहीं होगा. ओबीसी का रिजर्वेशन ऐसे मामलों के वजह से 50 में लाना पड़ा. मराठा रिजर्वेशन इसके लिए अटका हुआ है जो 50% के ऊपर जा रहा है. तो इवन नगर पालिकाओं के रिजर्वेशन भी 50 के अंदर ही सब सुप्रीम कोर्ट के फैसले से हुए हैं. तो सवाल ये है, ऑपोजिशन पार्टीज है सियासी मुद्दा बनाकर उछाल रहे हैं, वो तो कर उनको तो वही धंधा है ना. उनको गवर्नमेंट ने जब इसको दबाव पास किया था, अदालत ने भी इसको मंजूरी तो मैं कहाँ नहीं बोल रहा हूँ, लागू करने में कहाँ नहीं मैं तो ना नहीं बोल रहा हूँ. जब तक ये रिजर्वेशन के मसले कानूनी दायरे में जो आए हुए हैं, जब तक वो सब हल नहीं होते तब तक पीस मिल में करना थोड़ा सा डिफिकल्ट जाएगा. और इसीलिए हमारा ये प्रयास है एक एक मामले को लीगल तौर पर उसको ठीक करके कोशिश, और मुस्लिम आरक्षण देनी चाहिए, हमारी भूमिका है ना. हमें अलग बहुत हमारी भूमिका ना थोड़ी बोले हमने. सर एसटी महामंडळाचं जे आता आंदोलन चालू होतं ते आता काही मागण्या मान्य झाल्यानंतर अजूनही त्यांनी विलिनीकरण करावं म्हणून त्यांचा अजूनही प्रयत्न चालू आहे. आणि शासन मला वाटतं सुप्रीम हायकोर्टाने त्याच्यामध्ये समिती नेमलेली आहे, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर काहीतरी भाष्य करता येईल. हे मॅटर कोर्टात गेलं होतं, कोर्टाने त्याच्यामध्ये समिती अपॉइंट केलेली आहे, त्या कमिटीचा एकंदरीत अहवाल आल्यानंतर मग शासन देशात भूमिका घेईल. तो अहवालावर अजून काही यायचा निष्कर्ष आलेला नाही आहे. सर या प्रकरणामध्ये भाजपने थोडी माघार घेतली असं वाटत नाही का? कारण प्रत्येक वेळी आपल्यावर म्हणजे आघाडीवर अटॅक करायचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या आंदोलनामध्ये त्यांनी माघार घेतलेलं वाटत नाही. त्यांनी माघार घेतली का पुढे गेलं हे त्यांनाच विचारतो, मला माहीत नाही त्यांचं काय आहे ते. त्याला असं काहीच नाही. कसं वाटतं, असं कशाला वाटतं, माझ्या अजिबात नाही. हां बोला. आयएस केंद्र सुरू करावं. मराठवाड्याचा मोठा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. कारण मला माहीत नाही काय पाहायला जातं, पण ठीक आहे. देशमुख आणि शिंदे साहेब यांचं तुम्हीच आमच्यासाठी सर्व मराठवाड्यासाठी एक मोठे एक आपले होते नेते आहात. पण सध्या काय की जे रस्ते आमचे आहेत त्या रस्त्यामध्ये काय आता या पूर्ण एकदम चांगले रस्ते आहेत, पण अचानकच मध्ये काय झालं की काही ठिकाणी फार मोठे खड्डे आहेत. 20 म्हणजे खोल ते खड्डे. मला तुम्ही सांगा, चंद्रकांत पाटलांनी डिसेंबर तारीख सांगितली होती, त्याला वर्ष लक्षात नाही, मला वर्ष त्यांचं ते काही आलं नाही निघते पता. मागच्या काळात ते खड्डे बुजवा थोडा वेळ ते लागणारच ना हो. पण नुसतं खड्डे उसवणं काम नाही आहे, पण खड्ड्यापेक्षा रस्ते सुस्थितीत आणून नवीन करणं. आता मी गेल्या 2 वर्षामध्ये हेच काम करतो आहे. आता तर कुठे त्या म्हणजे याला जी प्रक्रिया आहे त्या तरतूद उपलब्ध करून देणे, रस्त्याला मंजुरी देणं, पैसे देऊन टेंडर, आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळा विषय मार्गी लागतो आहे.
थोडा अवधी द्या, थोडासा दिसेल तुम्हाला. आता आपला पूल झाला 6 महिन्यात झाला पूल असण्याचा पूल, जो मागच्या सरकारने 4 वर्ष बंद करून ठेवला होता तो 6 महिन्यात मी करून दिला. म्हणजे अशा अवधी लागतो. तुमचा भोकरचा रोड आपतो रहाटी तो पूर्ण झाला. आता तिथे आता गाडी त्याचं कोणी लिहित त्यावेळेस खूप लिहिलं लोकसभेमध्ये, असं झालं तसं झालं, पीक विम्याचे पैसे मिळवून दिले आणि कामं झाली भरपूर. आता ही सगळी मंजूर कामं दिसतील तुम्हाला आता जी काही झाली. सर रस्त्यावर म्हटलं आपलं जे नांदेड क्लबचा जो रस्ता आहे छान झालेला आहे, झालं झालं ठीक आहे. परंतु असे अजून किती रस्ते होतील का नांदेडमध्ये दुसरीकडे? ते रस्ते तुम्ही छान लिहिलं तर अजून काहीतरी आम्हाला करायला बरं वाटेल. म्हणजे तुम्ही जर तुमच्या ह्याच्यामध्ये लिखाणामध्ये लिहिलं की अतिशय छान. आणि मी जिल्हाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करेन की जिल्हाधिकाऱ्यांनी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे एक तर काही रस्ते शहरात त्यांनी विशेष इंटरेस्ट घेतला. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी टेनिस कोर्ट्स अनेक ठिकाणी चांगले उभारले. त्यांना मी पैसे दिले, त्यांना पूर्ण फ्रीडम दिले, म्हणजे तुम्ही करा, तुम्हाला काय पाहिजे मदत करायला तयार आहे. त्यामुळे त्यांनी ते काम केलं. नांदेडमध्ये ॲम्ब्युलन्सेस सर्वीकडेच गेल्या, तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या, प्रायमरी हेल्थ सेंटरला गेल्या, ग्रामीण रुग्णालयाला, सगळीकडे जवळपास मला वाटतं आता 58-60 काहीतरी झाल्या, आकडा लक्षात नाही मला, पण 60च्या आसपास जवळपास ॲम्ब्युलन्सेस आपल्या झाल्या. 6 फायर ब्रिगेडची सगळी ग्रामीण भागात फायर टेंडर्स आपण उपलब्ध करून दिली, ते झालं. नांदेडचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डिजिटल आता वापर आहे. तुम्ही पाहा स्क्रीन जो लागला आहे कुठेच नाही आहे मराठवाडा. बाकी मला माहिती आहे, मग मराठवाड्यात एकाही ऑफिसमध्ये डिजिटल स्वरूपाचं प्रेझेंटेशनसाठी सेटअप नाही आहे. नांदेडमध्ये उत्कृष्ट जवळपास मला वाटतं 2.5-3 काहीतरी कोटी रुपये लागले त्याला, परंतु नांदेडमध्ये आता प्रेझेंटेशन आपल्या डायरेक्ट आपण डिजिटलवर घेऊ शकतो. एवढं सुंदर नांदेडमध्ये ज्याला तुम्ही पाहिलं असेल, पुन्हा तुम्हाला पाहायला दाखवतो एकदा. परंतु अतिशय सुंदर काम झालं आहे नांदेडमध्ये. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी चांगल्या योजना, नाविन्यपूर्ण योजना 2 वर्षाच्या त्यांना पूर्ण मोकळीक दिली की तुम्ही करा, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे मी द्यायला तयार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी काम चांगलं केलेलं आहे असं मी निश्चित म्हणेन. साहेब, महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि केंद्र सरकारनं सीबीआय आणि ईडी हा प्रश्न पहिला पाहिजे होता, शेवटी आला तो आपल्याला पुन्हा. आपली काय प्रतिक्रिया आहे? ते राजकीयच आहे ना. आपण जे पाहतोय जे काही चाललंय ते राजकीय भावनेतूनच चाललंय. अजून काय सांगायचं मला, यात काय अजून काय बोलायचं नाही, काय बोलण्यात काही अर्थही नाही आहे. ज्या पद्धतीने हे सुरू आहे सगळं धाडसत्र, ठीक आहे, तो त्यांचा काय म्हणताय. आता बाकी करता करता घरचं राहून चाललंय, काय करत तर बाहेरचं करता करता घरचं राहून चाललंय. बघू ते लक्षात येईल. है चिंता का विषय ज़रूर है नांदेड़ ज़िला. और ये इसमें मैं कहूँगा कि ये सब यहाँ पर कोई राजनीतिक षड्यंत्र भी निश्चित तौर पर है. ये जो वाक़यात हो रहे हैं, क्राइम एक अलग इशू है, पर ये जो कोई एजिटेशन दिखाई दे रहे हैं, ये जो चीज़ें हो रही है, इसमें निश्चित तौर पर पॉलिटिकल मोटिव्स है, जिसके वजह से नांदेड़ में अच्छा चल रहा है उसमें नमक डालने का ये काम चल रहा है. वो समझ रहे हैं हमको, हम तो देखो, हम तो हमारे काम में कमिटेड है, हमारे काम में करते रहेंगे. और नांदेड़ की परसों की जो चुनाव हुआ है, लोग चाहते, मैं समझता हूँ नांदेड़ के जनता ये विकास प्रिय है, लोग चाहते डेवलपमेंट होनी चाहिए. और डेवलपमेंट की रफ्तार इसके बावजूद भी हमने कायम रखी है. इतने प्रॉब्लम निर्माण करने के बावजूद भी हमने डेवलपमेंट की रफ्तार हमारी कायम रहेगी. इससे दुगना बढ़ाकर नांदेड़ ज़िले के, मराठवाड़े के और महाराष्ट्र की जिम्मेदारी जो मुझ पर है, जितनी है उतने ज़रूर मैं पूरी ईमानदारी से और उतने ही गति से जारी रखने के मेरा प्रयास है. सर, एनसीबीच्या रडारवर नांदेड दिसतंय. 1150 किलो गांजा मांजरमध्ये पकडला. त्यानंतर पॉपी स्ट्रॉचा मोठा रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं. आंतरराज्यीय टोळी वगैरे आहे. मुंबईतून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. नांदेडला टार्गेट केले जाते का, वाटतंय का, किंवा हे टार्गेट कमी पडते का, काय असं एक क्राईम रोखल्या गेला पाहिजे, क्राईमवर नियंत्रण पाहिजे. जे काही NCBने कारवाई केलेली आहे त्याबद्दल मला वाटतं ते उचितच आहे. कारण अशा प्रकारचे जे काही व्यवसाय असतील ज्यांचे त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षितच आहे. आणि या कारवाईचं मी समर्थन करतो. चांगली कारवाई NCBने केलेली आहे, कारण अशा घटना या होणं हे नांदेडपुरती कारवाईचं बोलतो, बाकीचं बोलत नाही. नांदेडला IAS प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी मध्यंतरी होती, त्याचे काही प्रयत्न होते? हां, ते करावं. आपण शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावावर नांदेडला आपण विद्यापीठाच्या परिसरामध्ये हे केलेलं आहे, केंद्र आपण निर्माण केलेलं आहे, अध्यासन केंद्र आपण निर्माण केलेलं आहे. तिथे अभ्यासिका आहे,
हॉस्टेल आहे, क्लासेसची व्यवस्था आहे, तो विचार आहे, मंजुरी आहे, शासनाचा पैसाही आहे. ते कार्यरत होत असताना याचा विचार नक्की करता येईल. शहरामध्ये मी सिग्नल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. हो, करावं लागेलच ना, निश्चित करावे लागेल. नांदेडमध्ये 700 कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मी मंजूर केलेले आहेत आणि त्या करत असताना ट्रॅफिकचा विचार करून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी करायची गरज आहे त्या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुद्धा हाती घेऊन नांदेड शहरामध्ये जास्तीत जास्त सिग्नलिंग व्यवस्था, ट्रॅफिक सिग्नल्स लागलेत, बऱ्याच ठिकाणी लागले, अजून काही ठिकाणी लावावं लागणार आहे. बात कैंसिल करके नहीं कर सकते हो। क्या बोले? फुटपाथ अगर कैंसिल करेंगे तो सब कई जगह पर फुटपाथ जो पिछले टाइम JNURM में बनाई गई अनावश्यक